नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इको क्लब या समितीचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या इको क्लबची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही मिळवू शकता. या ठिकाणी माहे जून 2026 करता नवीन शैक्षणिक वर्षात पहिली सभा आहे ही याचं लेखन आपण या सभेमध्ये करणार आहोत. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ठराव किंवा विषय या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. आपण जे इको क्लब मार्फत जे उपक्रम घेणार आहोत त्या उपक्रमांचे लेखन कसे करावे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. ठराव या ठिकाणी दिनांक 17 जून 2026 आपण ज्या दिवशी घेणार आहेत ती तारीख आपण टाकू शकतो. रोजी शाळास्तर व वर्गस्तरावर इको क्लबची सभा बोलवण्यात आली. नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इको क्लबतर्फे सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे कार्य करण्याचा संकल्प करूया. स्वच्छता, वृक्षारोपण आणि जलसंवर्धन यासारख्या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होऊया. निसर्गाशी मैत्री करून पर्यावरणपूरक सवयी अंगीकारूया. हिरवेगार आणि स्वच्छ परिसर निर्माण करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. चला नवीन उत्साहाने इको क्लबची कार्याची सुरुवात करूया. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहिला विषय घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. पहिला उपक्रम आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा या ठिकाणी उपक्रम आहे नवीन शैक्षणिक वर्षासाठी इको क्लबची पुनर्रचना करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इको क्लबची पुनर्रचना करण्यासाठी शाळेत सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक उपस्थित होते. सभेमध्ये इको क्लबच्या उद्दिष्टांबाबत व विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी इको क्लबची गरज स्पष्ट करण्यात आली. यानंतर इको क्लबच्या अध्यक्षपदासाठी शाळेचे मुख्याध्यापक हे असतात याची माहिती देण्यात आली. तसेच सचिव पदासाठी विद्यार्थ्यांमधून एक प्रतिनिधी निवड करण्यात आला. इको क्लबमध्ये विविध वर्गातील विद्यार्थ्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सभेत अभिनंदन करण्यात आले. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व जलसंवर्धन यासारखे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व सदस्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आश्वासन दिले. अशा प्रकारे इको क्लबची पुनर्रचना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे व हा ठराव सर्वानुमत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 विद्यार्थ्यांना इको क्लबच्या उद्दिष्टांची माहिती देणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इको क्लबच्या उद्दिष्टांची माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इको क्लबची स्थापना व त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हे इको क्लबचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांना वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि स्वच्छता यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. शाळा परिसर स्वच्छ व हिरवागार ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे सांगण्यात आले. पाणी आणि वीज यांचा काटकसरीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. इको क्लबच्या माध्यमातून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येतील अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना इको क्लबच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे व हा ठराव सर्वानुमत या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 शाळा परिसर स्वच्छता अभियान राबवण्याबाबत चर्चा करणे व
वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे नियोजन करणे. सभेमध्ये शाळा परिसर स्वच्छता अभियान राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नियमितपणे स्वच्छतेमध्ये सहभाग घ्यावा असे ठरवण्यात आले. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्लास्टिकमुक्त शाळा परिसर निर्माण करण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. यानंतर जुलै महिन्यात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच शाळा परिसरात व परिसरातील मोकळ्या जागेत विविध प्रकारची रोपे लावण्याचे ठरवण्यात आले. लावलेल्या रोपांची नियमित निगा राखण्यासाठी जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचे किमान एक झाड दत्तक घेऊन त्यांचे संवर्धन करावे असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची भावना अधिक दृढ होईल असे मत व्यक्त करण्यात आले. सभेतील सर्व सदस्यांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. अशा प्रकारे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन सर्वानुमते मंजूर करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे ऐनवेळचा विषय. ऐनवेळी कोणताही विषय न आल्यामुळे आजची सभा सर्वांच्या संमतीने समाप्त करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण सभेस उपस्थित सदस्य जे असतील अनुक्रमांक आणि जे उपस्थित सदस्य असतील त्यांचे नाव आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे स्पायरल बाइंडिंग करून दप्तरी रेकॉर्ड ठेवता येणार आहे. आपल्याला जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकता. धन्यवाद.